बातमी पुण्यातून पीएमपीचा फुकट्या प्रवाशांना दणका बसलाय। 76 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे। 10 महिन्यामध्ये 15,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलेला आहे। फुकट्या प्रवाशांना दणका देण्यात आलेला आहे। 76 लाखांहून अधिक दंड हा वसूल करण्यात आलेला आहे। 10 महिन्यामध्ये 15,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलेला आहे। कोणतीही बंधनं घालून देखील प्रवासी विना तिकीट प्रवास करत असतात आणि या प्रवाशांना आता पीएमपीने दणका दिलेला आहे। 76 लाखांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। 10 महिन्यांमध्ये 15,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलाय आणि या सगळ्या प्रवाशांना आता दणका बसलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, जवळपास 76 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याचं पीएमपी कडून समजतंय, काय अधिकची माहिती? खरं तर अगदी बरोबर आहे। 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये जवळपास विना तिकीट प्रवास करण्याची संख्या 15,000च्या पुढे जी आहे ती गेली असल्याची माहिती मिळते आणि याच्या माध्यमातून जवळपास 76 लाखांहून अधिकचा दंड जो आहे तो पीएमपीएलने गोळा देखील केलेला आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पीएमपीएल सुविधा देत असताना दुसरीकडे या फुकट्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे आणि त्यांच्यावरती लगाम लागावा यासाठी जे आहे ते अनेक पथकं जी आहेत ती पीएमपीएलने मागच्या वर्षभरापासून नेमलेली होती आणि त्या पथकांच्या माध्यमातून जे ते अशा फुकट्या प्रवाशांचा शोध घेतला गेला आणि जवळपास 500 रुपयांपासून या सगळ्यांवरती जे आहे ते दंड आकारायला सुरुवात केली, त्यांना दंड केला, शिक्षा केला आणि त्यानंतर जे आहे ते आता या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांमध्ये हळूहळू जे ती कमी होईल अशा प्रकारचा अंदाज पीएमपीएलच्या प्रशासनाला आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये पाहावं लागेल की ही पथकं जी नेमली जात आहेत त्यातून अधिकाधिक फुकट्या प्रवाशांचा शोध घेतला जातोय आणि त्यातून जे आहे ते ही संख्या कमी करण्याचा प्रयत्न पीएमपीएल प्रशासनाकडून केला जातोय, परंतु याला कधी यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी 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 मात्र रोहन, आपण पाहतो ही जी सगळी हा जो प्रवाशांना दणका बसतोय की ही जी कारवाई केली जाते ही नंतर केली जाते, त्या वेळेस जे विना तिकीट प्रवास करत असतात त्या वेळेस त्या लोकांना पकडण्यासाठी अशी काही यंत्रणा प्रशासनाकडून राबवली जाणार आहे का, की त्या संदर्भात काही विचार केला जातोय? निश्चितच ही सगळी पथकं जी आहेत ती पीएमपीएलने तयार केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जिथं बस थांबतात किंवा जिथं बस स्टॉप असतो विशिष्ट ठिकाणी ही लोक थांबलेली असतात आणि जर का कोणी विदाऊट तिकीट जर का प्रवास करून उतरलं की त्यांच्यावरती लगेच जी आहे ती कारवाई केली जाते। अनेकदा तिकीट काढलं आहे परंतु तपासणीच्या वेळी सापडल्यानंतर ते तिकीट हरवलं आहे असं सांगितलं जातं आणि अशा लोकांवर देखील जी आहे ती कारवाई पीएमपीएलचं प्रशासन जे आहे ते करत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पथकं जी आहेत ती पीएमपीएलने नेमलेली आहेत, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पीएमपीएल मध्ये सुधारणा जी आहे ती प्रशासनाकडून केली जाते। अत्यावधिक सुविधा जी आहेत त्या प्रवाशांना पुणेकरांना दिली जाते, कारण का पुण्याची जीवनवाहिनी ही पीएमपीएल मानली जाते। जसं मुंबईमध्ये लोकल असतात तशा पद्धतीने पीएमपीएल ही जीवनवाहिनी जी आहे ती पुणेकरांसाठी आहे। त्यामुळे या पीएमपीएलला अद्ययावत करत असताना फुकट्या प्रवाशांची संख्या जी आहे ती कमी व्हावी यासाठी ही पथकं जी आहेत ती नेमली गेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कारवाईचा बडगा जो आहे तो उगारला जातोय आणि या कारवाईच्या माध्यमातून पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यासाठी अशा फुकट्या प्रवाशांवरती लगाम लागावा हा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाच्या वतीने सध्याच्या घडीला तरी केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जी जी धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।